आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंची चर्चा करणार उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत, तर आम्ही एकत्र आल्यानं मुस्लिम गुजराती लोकांनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ। ठाकरेंचा शिंदे भाजपला टोला। मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा, मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा। सामनाच्या मुलाखतीतून ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। 75रीत मोदींनंतर पंतप्रधानांचा चेहरा कोण हे संघाने ठरवलं असेल। उद्धव ठाकरे यांचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। पहलगाम हल्ल्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंचा सवाल। हल्ल्यातील दहशतवाद्यांचा अद्याप थांगपत्ता नाही, हे सरकारचं मोठं अपयश। पहलगाम हल्ल्यावरून ठाकरेंचा सरकारवर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये, सूत्रांची माहिती। तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते, भाजप सूत्रांची माहिती। मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल, आदित्य ठाकरेंचा शिंदेना टोला। मनसेची मान्यता रद्द करा, राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी। महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकाने शाळाही बंद करणार। मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखेंनी लावले हे बॅनर। मीरा रोडऐवजी राज ठाकरेंनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, नितेश राणेंचं चॅलेंज। मराठीसाठी फक्त गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, राणेंचा आरोप।